महाकाली सभापती सन्माननीय मानकर साहेब उत्पन्न बाजार समितीचे सचिव सन्माननीय पुरुषोत्तम पाटील साहेब यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावर झालेलं आहे। त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती आमचे आदरणीय रामकृष्ण साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचे यथोचित स्वागत आणि सन्मान होईल। ही मान्यवर आहेत सन्माननीय किशोरजी कोटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। किशोरजी कोटेकर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पंचकोशी क्रिकेट संघटनेच्या वतीनं कोटेकर साहेब आणि आमचे आदरणीय नरेश म्हात्रे यांचं फार पूर्वीपासूनचे मैत्रीचे संबंध आहेत आणि कोटेकर साहेब नेहमी आमच्या मंत्रीवाडी गावामध्ये येत असतात, परंतु आज निमित्त आहे पंचकोशी क्रिकेट संघटनेच्या चॅम्पियन ट्रॉफीचं।
चालू तर सलामीची जोडी आहे ती संदीप आणि मयूर. पुढच्या चेंडूसाठी तयार मयूर. डावखुरा फलंदाज जोरदार प्रहार करण्याच्या नादात चेंडू मात्र जाते निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हटली मंदारे. आता मात्र विचार केला तर जो दुसरा सामना होता शिवकृपा जनवली विरुद्ध जय भवानी मलेकरवाडी, तिथे मात्र जय भवानी मलेकरवाडी हा संघ पराजित झालाय. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल ती जय भवानी मलेकरवाडी संघाला. इथे मात्र सुरेख झेल घेतलाय आणि पहिलाच धक्का, पहिलाच हादरा, पहिलाच दणका जय भवानी मलेकरवाडी संघाला मयूर यांच्या रूपाने सुरेख आणि फलंदाज मात्र येते बाहेर. संघाला काळभैरव देव प्रसन्न झालाय. इथे मात्र पहिलाच मयूर आउट झाला आणि मयूराची जागा भरून काढण्यासाठी येतो सागर, त्याचाच बंधुराज सागर. निलेश, ठाकूरपेठेची मॅच लागल्यानंतर एक गोष्टीचे आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल की आज खऱ्या अर्थानं त्यांची अनुपस्थिती आहे, कारण देखील तसंच आहे. परंतु या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी आता जे काही माहोल आपल्याला सगळा पाहायला मिळतो, ज्यांच्या सुपीक डोक्यातून ही सगळी संकल्पना साकार झालेली आहे, आज या ठिकाणी उपस्थित नाही काही कारणास्तव, ते उद्या मला वाटतं या ठिकाणी त्यांची शुभ उपस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पंचक्रोशीचा जोश कुठेतरी थोडंसं कमी नक्कीच आपल्याला जाणवतोय. परंतु संजयजी ठाकूर साहेब यांची या ठिकाणी नक्कीच आठवण येते, कारण ठाकूरपेठेची मॅच लागली की ते एक वेगळी स्ट्रॅटेजी आखण्यामध्ये माहीर असलेले संजयजी ठाकूर आणि या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा चॅम्पियन ट्रॉफीच्या बऱ्याच संकल्पना ज्यांच्या डोक्यातून आलेल्या आहे त्यांची आज आपल्या सगळ्यांना नक्कीच आठवण येते. परंतु उद्यापर्यंत ते आपल्यापर्यंत पोहोचतील अशी आशा आपण व्यक्त करूया. परंतु कदाचित आज ही मॅच आता नक्कीच ते पाहत असेल, त्यांचा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी मॅच पाहत असेल, त्यांना नक्कीच आपण मिस करतोय. परंतु त्यांच्या देखील शुभेच्छा ठाकूरपेठी संघाला नक्कीच असतील. बघूया कशा पद्धतीचा गेम आता ठाकूरपेठी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. नक्कीच सर, इथे मात्र धन्यवाद द्यायला लागते ते संजय दादाला. या ठिकाणी उपस्थिती नाही परंतु आपला संघ खेळतोय. पुढचा चेंडू इथे पर्यंत फुलटा चेंडू, चेंडू खाली सुरेख झेल होता परंतु इथे मात्र झेल सुटला आणि याच्यात मात्र परिवर्तन झालं 2 धावांमध्ये. मंथन झेल घेण्याच्या प्रयत्नात परंतु झेल सुटला, 2 धावांमध्ये रूपांतर झाला. धाव संख्या 8. पुन्हा एकदा त्याच दिशेला मारायला चेंडू. आता मात्र चेंडू जातोय 2 धावांसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा जोडतोय तो संदीप. सलामीचा फलंदाज आहे तो संदीप. इथे मात्र 2-2 धावा जोडल्या गेल्या. धाव संख्या डबल फिगर 10. इथे मात्र 2-2 धावांनी धावसंख्या सरसावते 10. पुढचा चेंडू रितेश साठी. रितेश आणि खराब चेंडू, एक अवांतर धाव व्हाईटच्या रूपानं एक धाव जोडली गेली. धावसंख्या 1-1 11. साहिल रितेश यानं सुरेख झेल टिपला होता मयूर याचा. एक चांगला झेल म्हणावा लागेल. नक्कीच षटकार गेला असता परंतु मयूरला कुठेतरी थांबवलं. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह करतोय संदीप. इथे मात्र आणि इथे मात्र रनआउटचा चान्स मिळतोय तो. इथे मात्र सागर बाद होतोय. दुसरा धक्का, दुसरा हादरा, दुसरा
चेंडू खेळून काढतोय तो संदीप आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण अक्षय ठाकूर यांच्या माध्यमातून जिथे 2 धावा जोडल्या गेल्या तिथे 3 धावा जोडल्या गेल्या 3 ने धावसंख्या वाढली ती 15. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतंय. अक्षयला मात्र हलवलं जातंय स्लिप मध्ये. पुन्हा एकदा साहिल सामना करेल. मोहन मात्र चेंडू जाते निर्धाव. सुंदर गोलंदाजी साहिल यांची. धावसंख्या विसावते ती 15. दुसरं षटक चालू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चेंडू मात्र मोठ्या प्रकारच्या नादात चेंडू जातोय 1 धावेसाठी. 1 धावने धावसंख्या होते ती 16. दुसरं षटक संपते. सुरेख गोलंदाजी. पहिलं षटक फेकलं होतं ते मंदार यानं 6 धावसंख्या दिली होती. 1 विकेट मिळवला. तर दुसरं षटक फेकलं साहिल यानं 10 ही धावसंख्या दिली. धावसंख्या पोहोचते 16. 2 बाद 16. धन्यवाद. तर यानंतर होणारा सामना सातदेवी घोडाबंदर विरुद्ध साईनाथ मंत्रीवाडी. दुसरे षटक संपते. धावसंख्या 16. इथे मात्र धावांचा थोडासा डोंगर रचावा लागेल तो जयभवानी मलेगरवाडी संघाला. कारण आता मात्र दुसरा सामना आहे तो जयभवानी मलेगरवाडी संघाला. जर आपल्याला आपल्या संघाचं स्थान निश्चित करायचं असेल तर हा सामना मात्र जिंकावा लागेल तो जयभवानी मलेगरवाडी संघाला. परंतु दुसऱ्या बाजूचा विचार केला तर ठाकूरबेडी संघ एक बहादर गोलंदाजी या ठिकाणी साकारतोय. मंदार यानं 6 धावसंख्या दिली. तर दुसऱ्या षटकामध्ये साहिल यानं 10 धावसंख्या दिली. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ठाकूरबेडी संघाकडून. आता मात्र सामना करेल तिसरं षटक. तिसरं षटक चालू. सचिन यांच्या रूपानं पहिला चेंडू मात्र स्लिप मध्ये काढतोय. चेंडू 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 17. चला याच दरम्यान आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले ज्यांचं शुभ आगमन नुकतेच या आपल्या व्यासपीठावर झालेले आहे. सोनकार गावचे सुपुत्र आणि गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांचा आवाज संपूर्ण रायगड जिल्ह्यातील डेच्या स्पर्धा असो नाईटच्या स्पर्धा असो अनेक मोठमोठ्या आयोजनामध्ये ज्यांचा सुमधुर आवाज आपल्या कानावर पडतो ते परमेश पाटील या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या पंचकृषी क्रिकेट संघटनेच्या आज आपल्या व्यासपीठावर अगदी कमी वयामध्ये ज्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये हिंदीचा आवाज जो गोड आवाज आपण ऐकलेला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मला माहिती आहे रामलीला मैदानावर कुणालजी दाते यांनी मानस मनोरीला बोलवलं होतं आणि तिथून सुरुवात झाली होती आणि भरपूर काही अप्रिशिएट सर्व प्रेक्षकांनी केलेलं होतं. तो अगदी कमी वयामध्ये ज्यांनी हिंदीचं समालोचन संपूर्ण आपल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचलं आणि क्रिकेटचं अचूक विश्लेषण ज्याच्या वाणीतून आपण ऐकलेलं ते मानस मनोरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. तर धावसंख्या पोहोचते 21. तिसरं षटक चालू. सचिन यांच्या रूपानं एक सुंदर गोलंदाजी
साकारतोय तो सचिन, तर दुसऱ्या बाजूला सलामीचा फलंदाज आहे तो संदीप. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू मात्र प्रहार करतोय, चेंडू खाली जातोय तो साहिल. आधी मात्र साहिल कुठेतरी चुकी करतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धाव प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण करतोय संदीप आणि मोहननी जोडी. 3 धावसंख्या वाढतोय 24. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही कर्णधार सातदेवी घोडाबंदर विरुद्ध साईनाथ मंत्रीवाडी. जेवाचा कोण बाकी असेल तर शेवटची पंगत आहे, यानंतर जेवण थांबवलं जाईल. धन्यवाद. इथे मात्र 2 धावा जोडल्या गेल्या, तिसऱ्या धावेसाठी जाते आणि रनआउटच्या रूपाने बाद होते. 2 धावसंख्या वाढली ती 26. धावसंख्या 26. एक 31 धावांचं लक्ष ठेवलंय ते कालभैरव ठाकूरबेडी संघाला. सर या आपण टॉस का बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की लवकरात लवकर आपण इथे टॉस साठी यायचं आहे. सातदेवी घोडाबंदर आणि साईनाथ मंत्रीवाडी यस ही ओळख आहे पंचक्रोशी क्रिकेट संघटनेची. दोन्ही कॅप्टन अगोदरच उपस्थित आहेत इथे. युट्यूब लाईव्ह चला कॅमेरा घ्या इकडे. आमचे राजेश घोडाबंदरचे राजा आहेत, यांना कव्हर करा. आणि टॉस इथे मात्र घेतला जाईल. मराठीचे उत्कृष्ट समालोचक ज्यांच्याकडून अनेक स्पर्धा मात्र गाजवल्या जातात आपल्या आवाजानं, ते परमेश पाटील सर सोनकार. चला स्विंग द कॉइन. परमेश पाटील सर काटा घेतलाय आणि आलाय काटा आणि घोडाबंदर टीम टॉस जिंकलं. काय निर्णय आहे? निर्णय काय सर? बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय. तर थँक्यू व्हेरी मच दोन्ही त्यांना मी तुम्हाला विनंती करेन. यस तुम्ही येऊ शकताय, रणनीती आखू शकते. तोपर्यंत मी जाईन. यस सातदेवी घोडाबंदरचे कॅप्टन, घोडाबंदरचा राज्य आपल्या समवेत जोडले गेले. काय म्हणाल आज आयोजनाविषयी, या चॅम्पियन ट्रॉफी विषयी तुमच्या संघाविषयी काय मत आहे तुमचं? धन्यवाद रुपेश पाटील. आयोजन एक नंबरचा आहे आपला. आपलं कसे वाशिवागापेक्षा आपला एक नंबर आयोजन असतं पंचक्रोशीचा. पण मला एवढे खांत वाटतो की आपला एक प्लेअर दिसत नाही, सदा काका पैरांकरवाडीचे. खरोखरच जेवढ्या मॅच होतात त्यावेळी सकाळ सकाळ लवकरच आवर्जून असतात, पण ते मला आज दिसत नाही. धन्यवाद. त्यांना आपण त्यांच्या कर्जतला गेलेले आहेत ते ऍक्च्युली संध्याकाळपर्यंत जॉईन होतील. सर काय म्हणाल? पंचक्रोशीचा खेळ क्रिकेट हा शेतातला क्रिकेट तुम्ही पाहिला, तुमच्या गावाकडे केला जातोय. त्यानंतर मात्र बदललेला टेनिस क्रिकेट आणि आज परत पंचक्रोशी क्रिकेट संघटना, या सगळ्या गोष्टींविषयी काय तुमच्या काय मत असेल? खर तर आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं अफलातून. खर तर तोड नाहीये ते. आजकाल ही जुने दिवस आम्हाला आठवत आहेत. भरपूर स्पर्धा खर तर या विभागामध्ये व्हायच्या आणि वादळ सोनकार हा आमचा संघ इकडे खेळण्यासाठी यायचा. खूप मजा, खूप जुन्या आठवणी आहेत. खर तर शेतातील क्रिकेट म्हटलं की त्या जुन्या आठवणी. मग काही
उत्कृष्ट समालोचक असायचे. आम्ही शेताच्या बांधावरती बसायचो, सामन्यांचा आनंद घ्यायचो. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेन, जेव्हा जेव्हा इकडे सामने व्हायचे तेव्हा आमची जेवणाची व्यवस्था, मग संघ जिंको या हारो, आणि खरं तर ते अशा आठवणी आजही आमच्या हृदयात आहेत. परंतु मी खूप आभार व्यक्त करेल आणि खूप शुभेच्छा देईल तुम्हाला की खारेपाट विभागामध्ये अशा प्रकारचं आयोजन ना भूतो ना भविष्य असं हे आयोजन आपण पाहतोय. खरं तर खूप चांगला प्लॅटफॉर्म इकडच्या खेळाडूंना तुम्ही दिलाय, देताय, देत राहतील, त्याबद्दल खरं तर आयोजकांचं आम्ही कौतुक करू. ब्रँडेड खरं तर ट्रॉफीज या ठिकाणी असतील, उत्कृष्ट समालोचक खास करून दत्ता सरांनी खरं तर इकडे भरपूर मेहनत घेतले. त्यानंतर तुम्ही असाल, त्याचप्रमाणे या स्पर्धांसाठी विशेष करून महिलांचं योगदान या स्पर्धेसाठी भरपूर राहिलंय. खरं तर व्हॉट्सअपवरती आम्ही अनेक व्हिडिओज, अनेक फोटोज आम्ही प्रत्येक वेळी पाहतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर या सर्व खेळाडूंना मी देईल. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला खेळ या मैदानावरती आपण 2 दिवस पाहणार आहोत. खूप चांगलं आयोजन आणि विशेष करून असं वाटत नाहीये की आपण कुठेतरी एखाद्या शेतातील मैदानावरती आलोय. असं वाटतं की एक चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या अर्थी भव्य दिव्य ट्रॉफीज, मंडप व्यवस्था, स्पीकर व्यवस्था असेल, ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहतोय. उद्या अमरापूर विभाग 40+ आणि पंचकृषी 40+ अशी स्पर्धा आहे आणि महिलांचाही सामना असेल. आमचे मानस मनोरे खरं तर ज्युनियर हे ज्युनियर प्रवीण दुगाडे म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो, आज हा देखील आमच्या सोबत जॉईन झालेला. मानस, ही स्पर्धा शेतातील क्रिकेट, तू काय म्हणशील? या स्पर्धेबद्दल म्हणायचं झालं तर अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर क्रिकेट खेळण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि त्यासाठी मैदानाची गरज कधीही लागत नाही. कुठलीही परिस्थिती असो, जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या खेळाची आवड म्हणून तो खेळ खेळत असाल. मगाशी सरांनी उल्लेख केला, मॉडर्न क्रिकेट आपण पाहतो. हल्लीचा क्रिकेट जर पाहिलं तर टफमध्ये देखील मॅचेस खेळल्या जातात. त्याच्याच बरोबरीने बराचसा मॉडर्न हा क्रिकेटचा काळ मात्र आता होत चाललेला आहे. परंतु खरा क्रिकेट जर कुठला असेल तर तो शेतातलाच क्रिकेट हा खरा क्रिकेट आहे. कारण जेव्हा तुम्ही या मैदानावरती खेळता, जेव्हा तुम्हाला प्रॉपर सिच्युएशन नव्हत्या दिल्या जात, तेव्हा तुमची खरी परीक्षा असते. आणि या शेताच्या क्रिकेटच्या परिस्थितीवरती मात करून जेव्हा तुम्ही पुढे जाता, तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही चांगला खेळ करू शकता. आणि त्यासाठी हे क्रिकेट वाचवणं आणि हे क्रिकेट खेळणं देखील भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जरूर मानस, खरं तर इकडचं क्रिकेट वाचवलं देखील आणि क्रिकेट जपलंय देखील या सर्व मंडळींनी. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करूया. आणि खरं तर येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये 6 ते 9 मार्च रोजी वाशी विभागात प्रथमच नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन खरं तर केलं गेले. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा, रजनी क्रिकेटची स्पर्धा, खरं तर हे दोन्ही दिग्गज कॉमेंटेटर त्या स्पर्धेमध्ये लीडिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर त्या स्पर्धेला देखील आपण शुभेच्छा देऊया. आणि अप्रतिम रुपेश सर, जबरदस्त आयोजन. आणि जेव्हा जेव्हा इकडे आल्यानंतर असं वाटतं की स्वतःच्या गावामध्ये आलो, असं हे वातावरण, अॅटमॉस्फिअर, जबरदस्त आयोजन. हे होते एक मराठीचे दिग्गज समालोचक परमेश पाटील सर आणि त्याचबरोबर मराठीचे ज्युनियर प्रवीण दुगाडे आमचे मानस यांचंही मनापासून आम्ही स्वागत करू. जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे मात्र जोडले जातील. मानस यांना विनंती करतोय की आपण समालोचन जिथे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचन करायचं आहे. त्याचबरोबर तर मी इथे विनंती करेन, मराठीचे दिग्गज आणि नामवंत समालोचक आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचे मात्र आकर्षण समालोचक मात्र आपल्याला पाहायला मिळते, ते मात्र परमेश पाटील सर सोनखार यांचं इथे मात्र आम्ही विठ्ठल रखुमाईची ही फायबरची आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आणि त्याचबरोबर पंचक्रोशीची आठवण म्हणून मी इथे विनंती करेन आमचे दत्ता म्हात्रे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र साकारायचा आहे. मायचुद्धा शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रखुमाईची मात्र ही ट्रॉफीज इथे मात्र दिली जातोय. युट्यूब 2 मिनिटं फक्त इकडे घ्या प्लीज. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर हा शुभ सन्मान अगदी हँडसम पर्सनॅलिटीने आपल्या शानदार मराठी नमन करणाऱ्या क्रीडा रसिकांना हा आवाज सातत्याने हवा असणारा परमेश पाटील सर सोनकार यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जोडले जातील परमेश पाटील सर सोनकार यांना विनंती करणे की आपण धावतं
म्हणून ज्यांची ओळख आहे ते मानस मनोरे हिंदीचे उत्कृष्ट समालोचक यांचा इथे शुभ सन्मान जातोय. आपलंही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून इथे मात्र हार्दिक शुभेच्छा. आपल्या बहारदार आवाजानं अनोख्या शैलीनं समालोचन ज्यांनी मात्र सजवलंय आणि अगदी कमी वेळामध्ये आपल्या आवाजाची आणि आपल्या नावाची ओळख निर्माण केली आहे ते मानस मनोरे यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाते. आमच्या शब्दाला एका फोनवरती अगदी दोन्ही दिग्गज समालोचक या स्पर्धेसाठी उपस्थित झाले त्याबद्दल अगदी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून मात्र पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये या नगरीमध्ये क्रीडा नगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. थँक्यू. ओ टू परमेश पाटील सर. येस थँक्यू. खरं तर रुपेश पाटील सरांचा आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकलात. मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर अतिशय महत्वाची सामना आपण पाहतोय. पंचक्रोशी क्रिकेट संघटना आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. षटकासाठी गोलंदाज असेल मयूर. मयूरचा हा चेंडू स्लाइटली आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर राहणारा हा चेंडू आपण पाहिला आणि हा निर्धाव चेंडू खरं तर षटक देखील संपलं गेलंय. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना काळभैरव ठाकूर बेडी बी टीमची धावसंख्या असेल 16 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. शेतातील क्रिकेट खरं तर हे ओरिजिनल आणि जुनं क्रिकेट. खरं तर तुम्ही आम्ही सर्व खरं तर अशा प्रकारच्याच मैदानावरती खेळलो शिकलो आणि खरं तर अशा स्पर्धांमधून आम्ही देखील समालोचन शिकलो. बघता बघता आज क्रिकेटने एक वेगळी उंची गाठली. खरं तर गरुड झेप घेताना टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीत डे नाईट रजनी क्रिकेटचे थरार मॅचेस भरपूर ठिकाणी सध्या सुरू आहेत. खूप सारे दिग्गज कॉमेंटेटर खरं तर वाशी विभाग म्हटलं की सन्माननीय दत्ता सर असतील, सुहास सर असतील, रुपेश सरांचा आवाज तुम्ही नुकताच ऐकलात, गणेश म्हात्रे सर असतील. खरं तर अशा प्रकारचे परिसरामध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन. खरं तर एखादी स्पर्धा म्हटली की त्याला प्रेक्षक हवेत आणि या स्पर्धांसाठी प्रेक्षकांची कधीही कमतरता राहिली नाहीये. खूप चांगलं आयोजन, पार्ट ऑफ विकेट. खरं तर या स्पर्धेमध्ये खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी देखील 2 दिवस भोजनाची व्यवस्था खरं तर आयोजकांच्या माध्यमातून केली गेली. हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. पण आउटफील्ड जरी अप अँड डाऊन्स असली तरी देखील हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळापासून सध्या कोणीही वंचित राहिलं नाही आहे. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट आणि बैलगाड्या शर्यती यांची प्रचंड क्रेज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कालभैरव ठाकूर बेडी बी संघाची धावसंख्या 16, बॅट्समन मंदार आणि त्याच्या समवेत विश्राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल मोहन. राईट आर्म ओव्हर द विकेट विलेज एंड कडून सुरुवात करेल. ब्ल्यू जर्सी मध्ये या टीमला आपण पाहतोय. कालभैरव ठाकूर बेडी बी च्या अगेन्स्ट टीम फाईट करतोय. जय भवानी मलेगर लोबो फुल टॉस ऑफ साइडला स्ट्रेट हिट पाहायला मिळाला. सरळ हातात चेंडू जाऊन विसावला क्षेत्ररक्षकाच्या आणि 1 रन्स त्या ठिकाणी जरूर मिळाली. खरं तर शेतातील क्रिकेट मग चेंडूवरती तुमची नजर असायला हवी कारण की केव्हा चेंडू क्षेत्ररक्षकाला फसवेल हे आपण सांगू शकणार नाही आहोत. खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगलं आयोजन. खरं तर मैदानाच्या चारही दिशेला आपण गोल पट्टा पाहतोय. हे देखील आकर्षण राहिलं या स्पर्धेचं. भगवा ध्वज खरं तर मैदानाच्या चहूबाजूला मानाने फडकताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस आहे आणि फुलटॉस चेंडूवरती खरं तर मोठा फटका यायला हवा होता परंतु आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि रन्स मिळाल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. खर तर काल छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. तुम्हा सर्वांना आमची विनंती असेल स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मरक्षक संभाजी महाराज यांच्या खर तर जीवनावरती आधारित हा चित्रपट प्रदर्शित झाला. आपण एकदा जरूर हा चित्रपट पहा कारण की 40 दिवस ज्यांनी यातना सहन केला स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्य रक्षणासाठी जे लढले आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट खरं तर कालच प्रदर्शित झाला. आपण जरूर हा चित्रपट पाहावा. पुढचा चेंडू आपण पाहिला पहा मैदानाच्या आतमध्ये तू तू माय माय कॉलिंग खराब होती, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र दोन्ही खेळाडू सुरक्षित राहिले. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21, लॉस ऑफ 0 विकेट्स. 21 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन. मी वारंवार खरं तर या आयोजनाची चर्चा करू. खरं तर खूप चांगलं व्यासपीठ, समालोचन कक्ष असेल, प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील खरं तर खूप चांगलं आयोजन या ठिकाणी केलंय. क्वालिटी स्पीकर व्यवस्था या ठिकाणी आपण ऐकतोय. संपूर्ण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं घर बसल्या आपण आपल्या स्मार्टफोनवर या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. नेक्स्ट बॉल संत गतीने फेकला. बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कॅच अँड बॉलचा चान्स, फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम काळभैरव ठाकूर बेडी बी या संघाला आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मात्र दाखल झालाय राज. नेट नंबर 3 राजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उजव्या हाताचा हा एक्सप्लोजिव्ह बॅट्समन, संकट मोचक म्हणून खरं तर ज्याच्याकडे पाहिलं जातोय. काळभैरव ठाकूर बेडी हा संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 चेंडू हवाय का की चेंडू किती झालेत? चेंडू झालेत या षटकातील एकूण 4. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईकला असेल. डाव्या हाताच्या फलंदाजांकडे एक नैसर्गिक ॲबिलिटी, एक नैसर्गिक देणगी असते. त्यांचा बॅट स्विंग, त्यांचा ब्लॅक फ्लो खरं तर अप्रतिम पाहिलाय आपण. आणि खास करून इंडियन टीम मधला युवराज सिंग यांची वारंवार आठवण. जेव्हा जेव्हा डाव्या हाताचे फलंदाज क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, स्टुअर्ट बॉर्डच्या अगेन्स्ट आलेले 6 षटकार. चांगला चेंडू आहे 3 स्टंपच्या मधोमध. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल. थँक्यू. डीजे अल्पेश इन द मिक्स करा ना तुम्ही, मिक्स करा तुम्ही. तोपर्यंत परमेश्वर पाहायला गेला तर एक स्टायलिश खेळाडू आहे राज रामनाथ ठाकूर. आणि त्याच खेळाडूला जर पाहायला गेलं तर इथे बाद होताना पाहायला मिळतं. तुम्ही चांगली अगदी मोठं तुमचं जर स्पीच आणि तुमचं मत इथे मात्र आपल्या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी मात्र आम्हाला पाहायला मिळालं. आणि हाच क्रिकेट आहे. आपण कोणत्या मैदानावरती खेळतो, कोणत्या परिस्थितीमध्ये खेळतो ते महत्त्वपूर्ण नाही आहे, तरी महत्त्वपूर्ण हे आहे तुम्ही कशा प्रकारे खेळ खेळता. आज अखंड पंचक्रोशीचे सर्व ग्रामस्थ म्हणजे जवळपास इथून 15 ते 20 गावं सगळे एकत्र जेवताना पाहायला मिळाले. आणि ते पण पनीर मटरची भाजी, वरण भात, मिरची, पापड, लोणचं असं मात्र चांगलं खेळ. आणि त्याचबरोबर सकाळी समोसे होते, थंडा, काकडी हे सगळं चालू आहे. हाच खरा क्रिकेटचा आनंद आपण घेताना पाहायला मिळतोय. परमेश्वर 21 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता असेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय सामना तुम्ही पाहताय. खर तर रुपेश पाटील सर म्हणाले की भोजनाची व्यवस्था पहा. खर तर स्टँडर्ड हॉटेलमध्ये जसं जेवण मिळतं ना तशा प्रकारचं जेवण खर तर या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी देखील भोजनाची व्यवस्था. क्रिकेट म्हटलं की मनोरंजन, परंतु पंचक्रोशी क्रिकेट म्हटलं की जिव्हाळ्याचे संबंध, नाती कशा प्रकारे जपली जातात इकडे पाहायला मिळतं. फुल टॉस, वेट्स ऑफ फाईट, बीमर कॉल, सिंगल रन्स कंप्लीट. आणि त्या ठिकाणी चेंडू मात्र आपण पाहूया सीमा पार जाईल का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. 2 रन्स मिळाल्या. तिसऱ्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3+1 4 धावा एकूण स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 25. फ्री हिटचा चेंडू उघडा डवलोय पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि फ्री हिटच्या चेंडूवरती चांगली संधी आली. मॅच फिनिश करण्यासाठी ही संधी असेल. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 7 चेंडू आणि 6 धाव संख्येची आवश्यकता असेल. जय भवानी मलेगरवाडी आणि कालभैरव ठाकूर बेडी या 2 बलाढ्य टीम्स मध्ये खर तर हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
चांगला फटका वायडिश लॉंग ऑफला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु फ्री हिटचा चेंडू देखील होता. वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, सेकंड मिळाले आणि तिसऱ्यासाठी प्रयत्न सुरू असताना खेळाडू होईल धावबाद. 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केले जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. 27 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. येणारा 1 षटक, 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव संख्येची आवश्यकता. थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही आम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं, त्याचबरोबर आमचा सन्मान केला, त्यासाठी मी परमेश पाटील सोनकार आपला मी आभार व्यक्त करतो. आणि शेवटच्या षटकासाठी आपण आवाज ऐकूया मानस मनोरे यांचा. दुगाडे ज्युनियर ज्यांची ओळख आपण या रायगड जिल्ह्यामध्ये पाहतोय ते मानस मनोरे सर यांचा आवाज आपल्याला हिंदीचा सुप्रसिद्ध आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यांचंही करूया ते सरचे स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. शुक्रिया रुपेश बॉडल सर. पंचक्रोशी क्रिकेट संगठन इनके माध्यम से ऑर्गेनाइज की गई चैंपियन ट्रॉफी 2025 का रोमांच आपको इस मैदान के ऊपर आज यहाँ पे देखने को मिलेगा. शानदार शनिवार का दिन मैं हमेशा बताता हूँ मैदान के अंदर एक कड़ा बैटल यहाँ से शुरू जरूर है, जहाँ पे 6 गेंदें और जीतने के लिए अब 4 का समीकरण मैदान के अंदर आपको बनता हुआ नजर आएगा. इस टूर्नामेंट की शान आपको 7वें आसमान पर नजर आएगी. रुपेश पाटिल सर जिनकी हमारी मुलाकात आज पहली बार जरूर हुई है, लेकिन काफी अरसे से हम उनको जानते हैं. बहुत ही बेहतरीन कमेंटेटर रुपेश पाटिल सर. परमेश जी पाटिल जो हमारे साथ पिछले 2-3 सालों से है, पीन तहसील में कई टूर्नामेंट हम दोनों साथ में कमेंट्री करती है, अच्छी जान पहचान हो चुकी है. एडवोकेट परमेश पाटिल सर. लेकिन चलेंगे मैदान पर दोस्तों. 6 में 4 बना रही है आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर. गेंदबाज सागर आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर यहाँ से आते हुए नजर आएंगे. देखिए हिम्मत आप दिखाइए तो भगवान के साथ आपको मिलेगी. मुसीबतों से लड़ोगे तो आगे बढ़ोगे, ये हमेशा कहा जाता है. 6 में 4 बनानी है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले बुलंद तो ऊंची उड़ान होती है. फुल टॉस गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर जज करेंगी. नो मैन स्टैंड. गेंद आपको टिप्पा खाती हुई नजर आएगी. तब तक सिंगल रन मैदान के अंदर पूरा किया जाएगा, लेकिन अंपायर का नो बॉल का इशारा. आमदनी 98 और खर्चा रुपया. ये सिचुएशन मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी. रन आपके पास कम है, ऐसे में अगर आप खराब गेंदें डालेंगे तो शायद आपकी टीम को हार का सामना करना पड़ सकता है. और इसी मंसूबे के साथ ये दोनों बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करते हुए आपको नजर आएंगे. 6 में आपको 2 बनानी है जीत के लिए. इजी इक्वेशन. गोल कर दी है, लेकिन फ्री हिट बॉल थी, ये भी भूलना नहीं है. कमाल की गेंदबाजी थी. कमबैक बिल्कुल किया. कमबैक करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत, क्योंकि आप कितनी बार गिरे, इससे ज्यादा कितनी बार उठे और लड़े, इसका हिसाब समाज में रखा जाता है. कमबैक इज बेटर देन सेटबैक, ये हम हमेशा कहती है. वापसी आप करना आपके सबसे फुल टॉस गेंद है, बाहरी किनारा लगा जरूर. अंपायर का यहां से बिना दसरा बिना दिवाली का मिलेगा बोनस. मैच को किया जाएगा फिनिश. बैटिंग टीम बनेगी विनर ऑफ द मैच, कहेंगे हम मैनी मैनी कांग्रेचुलेशंस. या मंचावरती दिली, त्याच्याच बरोबरीने त्यांनी आम्हाला जो आदरपूर्वक मान सन्मान दिला, त्यासाठी मी त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम आमच्यावरती